हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू अमुश यूट्यूब चॅनल. तर पुन्हा एकदा नव्याने तुम्हा सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे. तुम्ही सर्वांनी आपल्या कालच्या व्हिडिओला भरपूर असं प्रेम दिलेलं आहे, त्याचप्रमाणे आपल्या ह्या व्हिडिओलासुद्धा भरपूर असं प्रेम द्या. आता आज मी ठरवलं होतं की दिवसभरातला जो काही रुटीन आहे तो रुटीन शेअर करायचा आणि आपल्या शेवटी मस्त असं गाडीचं पूजन वगैरे करायचं. पण आमचं बाळाचं दिवसभर काही ना काही चालूच असतं. या सगळ्या गोंधळामध्ये काही व्हिडिओ शूटिंग जमलं नाही. आता तुम्हा सर्वांना व्हिडिओ पाहायला जेवढं भारी वाटतं ना, तोच व्हिडिओ शूट करण्यासाठी बराच टाईम जात असतो. पण बऱ्याच गोष्टीमुळे माझा काय आजचा दिवसभरातला व्हिडिओ शूट झालाच नाही. म्हणून म्हटलं चला आपण जो व्हिडिओ शूट केलेला आहे ना, तोच व्हिडिओ मी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचवते. आता तुम्ही सर्वांनी आपलं पाहिलेच असेल की काल नवीन आपली एक्सेस 125 आलेली आहे. रात्री आमचं बाळ खूप रडत होतं आणि गाडीची पूजासुद्धा करायची बाकी होती. तर आज आपल्याला गाडीची पूजा करायची आहे. आज पूजा करण्यासाठी मावशी, काका, सिद्धू, त्यातल्या त्यात आमच्या सोसायटीचे मदने सरसुद्धा या गोड अशा क्षणामध्ये सहभागी झाले होते. त्या आयुष्यातील हा छोटासा पण खूप खास क्षण होता. मावशी, काका, सिद्धू यांच्या हातून आमच्या गाडीची पूजा झाली आणि त्यातल्या त्यात आमच्या सोसायटीचे मदने सर यांनीसुद्धा हसतमुखाने या आनंदाच्या क्षणात सहभागी होऊन दाखवलं. खरंच आपल्याला मिळालेलं प्रेम आणि आशीर्वाद हेच तर आपल्या नव्या प्रवासाचा खरा शुभारंभ असतो. आता मावशीने गाडी वगैरे ओवाळली, शेटला ओवाळलं, आमच्या बाळाला पण ओवाळायचं होतं. पण आमचं बाळ काही एका जागेवर थांबत नव्हतं. बाळाचं चालूच होतं इथून पळ तिथून पळ. आता तुम्ही सर्वांनी तर बरेच दिवस झाले मला पाहतच आहे, आमचं बाळ काही एका जागेवर कधीच थांबत नाही. तर शेटचं मावशीने मस्त असं औषण केलं. काकांनी आता नारळ पण फोडायचं बाकी होतं, तर हारसुद्धा घालायचं बाकी होतं. तर मस्त शेटने हार वगैरे घातला, काकांनी नारळ फोडलं, शाल टोपी टाकली शेटला आणि सिद्धूने म्हणजे सिद्धूच्या दादासाठी मस्त असं नारळ दिलं. तर हा छोटासा ब्लॉग जरी असला तरी खूप मनापासून हा व्हिडिओ शूट केलेला आहे. आणि व्हिडिओच्या शेवटी शेटने सर्वांना मस्त गोड असा पेढा दिला आणि व्हिडिओचा शेवट केला. आणि तो छोटासा क्षण मनात कायमचा कोरला जाणारा होता. हे सगळं पाहताना मनात एकच विचार आला, आपल्याला कितीही गोष्टी मिळो पण आपल्या लोकांच्या आशीर्वादाशिवाय काहीच पूर्ण वाटत नाही. आजचा ब्लॉग छोटासा आहे पण मन भरून आनंद देणारा आहे. जर तुम्ही हा व्हिडिओला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि जे कोणी नवीन असेल ज्यांनी अजूनपर्यंत आपल्या चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या ब्लॉगमध्ये पुन्हा नव्याने आपण भेटूया. तोपर्यंत आपल्या सर्वांचे असेच माझ्यावर प्रेम असू दे. आणि शेवटी तुम्ही आमच्या दोन्ही गाड्यांचे फायनल लुक पाहू शकतात. आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा मला कमेंटमध्ये. बाय.